सामच्या बातमीनंतर परिवहन खात्याला अखेर जाग आलेली आहे। दोषींवर निलंबनाची कारवाई केली जाणार। परिवहन खात्यातील सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे। दोषींवर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहिती परिवहन खात्याने दिलेली आहे। सामच्या बातमीनंतर आता परिवहन खात्यास जाग आली असून दोषींवर निलंबनाची कारवाई करणार अशी माहिती सूत्रांनी हाती दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अखेर आपल्या बातमीनंतर परिवहन विभागात जाग आली असून कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? पुण्यातील घटनेतील दखल जी आहे ती साम टीव्हीने घेतली होती आणि वारंवार ती बातमी जी आहे ती लावून ठेवली होती। तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा देखील त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता। मात्र आता परिवहन खात्यातील सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की पुण्यातील जी घटना घडलेली आहे त्याची गंभीर दखल जी आहे ती परिवहन खात्याने घेतलेली आहे आणि सर्व चौकशी जी आहे ते परिवहन खातं करत आहेत। आणि त्यानंतर या प्रकरणात जे जे दोषी असतील ते स्वारगेट डेपोमध्ये असतील किंवा मग परिवहन खात्यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई आहे ते परिवहन खातं करणार आहे। थोड्याच वेळात परिवहन खातं एक ऑफिशियल पत्रक काढून त्यामध्ये ती निलंबनाची कारवाई असेल जी काही असेल ते स्पष्ट जे परिवहन खातं ते करणार आहे आणि संबंधित घटनेसंदर्भात पूर्णपणे स्पष्टीकरण जे आहे ते परिवहन खातं करणार आहे। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।